हे मोबाईल नसलेल्या काळातलं नाटक आहे, तेव्हा कृपया आपले मोबाईल बंद करा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. ह्यानी मला सांगितली, नाहीतर माझ्या डोक्यात मयुरी नव्हती, मला माहीतच नव्हती की ती साडी तिथल्या ती राप 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 करायची, पेटीकोट ब्लाऊज आणि त्याच्यावर तो ती गाऊन घालायची. 10व्या सेकंदाला तिथे लाईट यायची आणि ती रेडी असायची. टेन्स सीन होता आणि त्याच्यात काहीतरी मी असं काहीतरी तिला दाखवायला जातो आणि मागे 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 जातो आणि मी तसाच्या तसा खाली गेलो. तशीच आहे थिएटर, तेवढीच गल्लीच आहे. पण माहिती 50च प्रयोग का होणार आहेत? नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचे स्वागत. मी प्रणिता. एक अजरामर कलाकृती सविता दामोदर परांजपे हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. सविता दामोदर परांजपे आणि त्याचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे आपल्यासोबत आहेत. 40 वर्षांपूर्वीही त्याने हे दिग्दर्शित केलं होतं आणि आताही तुम्ही पुन्हा नव्याने दिग्दर्शित करताय. तर तेव्हा हे नाटक तुम्ही दिग्दर्शित केलं तर ते एक महत्त्वाचा टप्पा ठरलं होतं तुमच्या आयुष्यातलं. तर आता पुन्हा नव्याने हे नाटक आणण्याचं इन्स्पिरेशन काय होतं तुमचं? इन्स्पिरेशन नाही म्हणता येणार, मी ते विसरलो होतो नाटक. 40 वर्षापूर्वी आलेलं नाटक, त्याच्यानंतर ते 5-6 वर्ष चाललं, त्याच्यानंतर ते स्विच ऑफ झालं ते झालंच. मला काही आठवत नव्हतं त्या नाटकातलं. मला फक्त ह्या नावाचं मी एक नाटक केलं एवढंच आठवत होतं. पण त्याच्यानंतर आत्ता या 4-5 महिन्यात म्हणजे ह्या वर्षात 2025मध्ये प्रोड्युसरनी मला विचारलं कुठलं नाटक आपण करूया. म्हणजे माझ्याकडे एक नाटक आहे ते जे मी दुसऱ्या प्रोड्युसरला दिलेलं आहे, जे नवीन आहे. मग त्यातला एक प्रोड्युसर आहे, हा माझा भाचाच आहे, आलाप मोहिले, सख्खा भाचा. त्यामुळे मामा हेच कर ना. म्हटलं कुठलं? सविता दामोदर. अरे मी विसरलो आहे ते नाटक. थोडं तेच कर. मग ती जरा किट्टी बसली मला आणि मग मी त्याला एक सांगितलं, जरा थांब, मला जरा विचार करू दे, करूया का नाही करूया. कारण 40 वर्षापूर्वी केलेलं नाटक लोक पुन्हा कसे रिसीव करतील हे मी सगळे माझ्या मनाला पडलेले प्रश्न होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आम्ही एक हे चालवलं की जुन्या नाटकांमधली सगळ्यांना ऑडियन्ससाठी म्हणजे एक इन जनरल ते ह्याच्यात सोशल मीडियावरनं टाकलं होतं की इन जनरल तुम्हाला ह्या जुन्या नाटकांमधलं कुठलं करायला आवडेल. बरेचसे टिकमार्क हे सविता दामोदरवर होतं. बरं. म्हणजे हे लोकांना अजून आठवणीत आहे नाटक. म्हटलं मग करूच या ना हे नाटक. मग आम्ही ते नाटक करायचं ठरवलं. अशा पद्धतीने ते मला करायला लागलं आणि अर्थात मला आनंद होतोय करताना, पण म्हणून ते नाटक आता आम्ही करतोय. इकडे बघ, इकडे बघ. कोण आहेस तू? त्यांच्याकडे नाही, माझ्याकडे बघ. बोल, कोण आहेस तू? जेव्हा त्यावेळेला हे नाटक तुम्ही दिग्दर्शित केलं त्यावेळेचा समाज किंवा एक सोशल इकॉनॉमिक परिस्थिती ही वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तर ते जोडण्यासाठी किंवा काही रेफरन्सेस तुम्ही बदलले का किंवा का आहे तसंच पूर्ण बसवलेलं आहे? नाही, कुठलंही तुम्ही जेव्हा क्लासिक नाटक असतं किंवा कुठलंही रिवायवलचं नाटक असतं ना, कारण मी मध्ये काही रिवायवलची नाटकं बघितली, त्याच्यातनं दिग्दर्शकांनी त्या नाटकातलं ना जुनेपणा जो असतो, जे हवं असतं, जे लेखकांनी पूर्वीच्या लिहिलेलं असतं, ते सगळं जवळ 40-50% घालवून आत्ताचं टाकतात ते त्या जुन्या नाटकातसुद्धा. तर ते बघत असताना म्हटलं अरे नाही रे, करायची असतील नाटकं तर ती तशीच्या तशी त्या काळातली आत्ताच्या पिढीला बघू देत. कारण त्यांनासुद्धा ते तेवढे उत्साही असतात ना की अरे तेव्हा 40 वर्षापूर्वी केलेलं नाटक आता काय हे असं दाखवत आहे. मग ते तसंच्या तसं बघण्याची लोकांना इच्छा असते. त्या काळात आमच्या ह्या नाटकात मोबाईल नव्हते, आलेच नव्हते मोबाईल तोपर्यंत. बरोबर. 85मधलं नाटक आहे ते. खूप लेट मोबाईल आपल्याकडे हातात आले. तर तेव्हा मोबाईल नव्हते, त्यामुळे आमच्या नाटकाच्या अनाऊन्समेंटमध्ये सुद्धा तसं असणार आहे, हे मोबाईल नसलेल्या काळातलं नाटक आहे, तेव्हा कृपया आपले मोबाईल बंद करा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. तर गंमत नाटकांची तीच असते. आत्ताच्या पिढीला नाटक बघायचं असतं, ते आत्ताचं नाही बघायचं आहे त्यांना. जर का ते क्लासिकमधलं असेल तर ते क्लासिक कसं होतं ते आत्ता दाखवा ना आम्हाला, मग तो ऑडियन्स येणार.
पण हे बऱ्याचशा दिग्दर्शकांना कळत नाही. अरे आपण आता ह्याच्यात मोबाईल आणू, हे करू, मग ते सगळी त्याची भट्टीच बिघडते आणि नाटकाचा टोनच बदलतो. त्यामुळे ते तसंच्या तसंच व्हायला पाहिजे. अर्थात त्याचे बॅकग्राऊंड सगळे बदलतील. आता मी जेव्हा हे नाटक करायला घेतलं आहे तेव्हा त्यावेळचं जे सेट डिझाईन होतं किंवा त्यावेळचं जे म्युझिक होतं, त्यावेळचं जे लाईट्स होते, ते टेक्निक म्हटलं आत्ता मला टेक्निकली हे आत्ताचं करायचं आहे. सेटसुद्धा संदेश बेंद्रे करतो आहे, तर संदेश बेंद्रेंनी ते नाटक तो लहानच होता, त्यांनी कधी बघितलेलंच नव्हतं. म्हटलं तुझ्या डोक्यातलं सांग, मी तुला नाही सांगणार की या नाटकाचा सेट असा होता. मला हे नव्यानं बसवण्याचा इफेक्ट मिळाला पाहिजे. मी तसंच्या तसं नाही बसवणार, मला सगळं नवीन द्या. पण हेच नाटक मी आत्ताच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने बसवेन. तिची एक अट आहे विचित्र. कसली अट? तिला तिला शरीर सुख हवंय माझ्याकडून. खूपसं बदललं, त्याच्यातलं म्युझिकचं पॅटर्नच बदलून टाकला आहे नाटकाचा. अच्छा. पूर्वीचं जे होतं नाटक, जे पुरुषोत्तम बेर्डेंनी केलं तेही उत्तम होतं, पण मी त्याला नाही घेतलं. आता माझी अख्खी टीम नवीन आहे, फक्त मी जुना आहे त्यातलं डिरेक्टर म्हणून. आणि हे सगळे यंगस्टर्स घेऊन मी आत्ता केलेलं आहे नाटक. प्रोड्युसरसुद्धा यंग आहेत, खूप यंग आहेत. ते 40च्या आतले आहेत सगळे प्रोड्युसर. म्हणजे माझा पुतण्या, सख्खा पुतण्या, तो वन ऑफ द प्रोड्युसर आहे, निरंजन तामाणे. आणि माझा भाचा आलाप मोहिले, माझ्या सगळ्यात धाकट्या बहिणीचा मुलगा. अच्छा. दोघेही वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. आणि मैत्रेय रिजबूड, तो आलापचा पार्टनर आहे. त्या दोघांची एक कंपनी आहे. पण ते दोघे ह्या फील्डमध्ये, म्हणजे नाटकाच्या फील्डमध्ये नसले तरी सिरियल आणि ह्याचं प्रमोशनमधले आहेत ते सगळे. आणि निरंजन जो आहे तो केमिकल इंजिनिअरिंगमधला आहे. त्याच्या वडिलांनी लिहिलेलं आहे नाटक आहे, शेखर तामाणेंनी. बरोबर. त्यामुळे त्याला काहीच माहीत नाही. तो रिहर्सलला पण कधी लहानपणी आला नसेल, म्हणजे जन्म पण झाला नसेल त्याचा. अर्थात नव्हताच झाला, शेखरचंही लग्न झालेलं नव्हतं तेव्हा. त्यामुळे ती अशी तरुण मंडळी आता ह्या नाटकात आलेली आहेत. त्यामुळे म्हटलं आता हे सगळं फ्रेश द्यायचं आहे. मी पण स्क्रिप्ट विसरलो आहे, मी पुन्हा वाचन केलं. आणि मग मला बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडनं राहून गेलेल्या आहेत ह्या नाटकात करायच्या, कारण ते माझं पहिलं नाटक. व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदा ते नाटक 85 साली केलं. तर म्हटलं आता वाचल्यानंतर मला बरंच काय नव्याने प्रेक्षकांना द्यावं, नवीन ऑडियन्सला काहीतरी बघायला मिळावं. पण गोष्ट तीच, स्क्रिप्ट तेच, बाकीच्या गोष्टी बदललेल्या आहेत. त्यामुळे ते इतकं फ्रेश नाटक सगळ्या ऑडियन्सला आता बघायला मिळणार आहे. काय झालं? सुरी दे. मला डाळ कापायची. कोणाची? आत्ताची पात्र निवडताना किंवा एखाद्याला नाटकात घेताना तुमची आत्ताची थॉट प्रोसेस काय होती? आता त्या आधीच्या नाटकात जे होते त्याच्यात ती रीमा लागू होती, बरोबर. सुधीर जोशी होता, सुनील तुम्ही स्वतः शेंडे पण होता, काम केलं. संजय मोने होता. संजय मोने 99 प्रयोगानंतर त्याला दुसरं काहीतरी काम निघालं म्हणून मी इन झालो. ओके. त्यामुळे मी 100व्या प्रयोगापासून 1500व्या प्रयोगापर्यंत मीच होतो. अच्छा. आता ती जी मंडळी सगळी होती, म्हणजे रीमा, सुधीर जोशी आणि सुनील शेंडे, हे तिघेही वर गेलेत. आता खरं तर त्यातलं कोणतरी एक असताना तर त्यांना बघायला मजा आली. अरे हे फार वेगळं झालेलं नाटक आहे. वरून आशीर्वाद देत असणार मला ते, की अरे काय वेगळं नाटक हा परत करणार आहे म्हणून. तर ते सगळं बदललेलं. आणि आता ही जी नवीन टीम आहे, यंगस्टर्सना मी घेऊन करतो. आत्ता जर का रीमा असती आणि तिला घेतलं असतं तर ती म्हातारी दिसली असती ना. मला तिथे यंग पाहिजे. त्यावेळेला रीमाचं वय 28 होतं, 85 साली. त्यामुळे ते सगळे, आताची पण जी माझी नटी आहे मयुरीचं एज आत्ता करेक्ट आहे ह्या रोलसाठी. अर्थात बॉडी लँग्वेज प्रत्येकाची वेगळी. मी कधीच तिला सांगणार नाही की रीमानी जे करून ठेवले तसंच तू कर. नाही, तिला पहिल्याच दिवशी मी सांगितलं. तिला मी हे सांगितलं की मी रीमाची ॲक्टिंग विसरलो, मी आता तुला घेतलेली आहे. तुझी बॉडी लँग्वेज वेगळी आहे, तुझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे, तुझं वावर स्टेजवरचा वेगळा आहे आणि असूच शकतो आणि असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी तिला मी पहिली अट घातली की आधीचं काही बघू नको. त्याची काही फिल्म झाली असेल जी बकवास होती, त्याच्यानंतर नाटक जर का काय टी व्हीवर म्हणजे रेकॉर्ड झाले असेल, काही बघू नकोस. तू हे पहिल्यांदा बघतेस, ऐकतेस नाटक, अशी तू असली पाहिजेस.
आणि तिने तसं केलं आणि तिने सुंदर रिहर्सल होती आता आमची. म्हणजे तिच्या पद्धतीने तिला जे म्हणजे तो अत्यंत कठीण रोल आहे, खूप कठीण रोल आहे. त्यामुळे त्याच्यात खूप मायन्युटली दिग्दर्शक जे सांगतो ते तर आहेच, पण स्वतःचं एक कॉन्ट्रीब्युशन ॲक्टरचं असतं. बरोबर. प्रत्येक ॲक्टरचं. का आम्ही त्यांना घेतो? कारण आम्ही त्यांना जर का एक गोष्ट सांगितली तर त्यांनी 10 गोष्टी आम्हाला दाखवल्या पाहिजे. मग त्यातली एखादी गोष्ट आम्हाला आवडते. पण आम्ही सांगतोय तसंच्या तसं करणं हे अत्यंत चुकीचं आहे. असे आर्टिस्ट आहेत बरेच ज्यांना आम्ही घेतच नाही कधी. मला जे 10 गोष्टी देतात ना असे आर्टिस्ट हवे. आणि मयुरी अशी आहे ना की मयुरीचं काम मी कधीच बघितलं नव्हते. मी सिरियल वगैरे फारशी पाहत नाही. मी इंग्लिश पिक्चर वगैरे असं काहीतरी बघत असतो. तेव्हा मला मैत्रीय मला म्हणाले की अरे अशी अशी आहे हा नटी. म्हटलं कोण? म्हटलं तिला मी बघितलेलीच नाही आहे. तुम्हाला मामा माहीत नाही तुला? माहीत नाही म्हटलं ही जी ॲक्शन होती ना त्यांची, म्हटलं काहीतरी असणार. मी बघितलं नाही म्हणजे यांचं ऑब्झर्वेशन चांगलं असतं. मग बोलवून घेतली तिला आणि मग तिला वाचून दाखवलं नाटक. तिला ते नाटक ऐकल्यानंतर ते खूप आवडलं नाटक. म्हटलं मग करशील का? म्हणजे मी जरा असाच होतो. मी असं पटकन आली वगैरे असं काही नसतं माझं. करणार आहेस का? आवडले का? एक दिवस घे, आवडल्यानंतर मग रात्री विचार कर आणि मग सांगाय ती तिथेच म्हणाल मला मी हे करणार. म्हटलं ओके. अशा पद्धतीने मी आर्टिस्ट गोळा करत असतो. त्यातले त्या रोलला कोण कोण सूट आहेत, फिट आहेत, तर त्या पद्धतीने मी ते घेत असतो. आणि ती मयुरी मला अचानक सापडलेली एक नटी आहे. उत्तम नटी आहे, अभ्यासू आहे. कारण मुळात ती लेखिका आहे. तिने लिहिलेलं एक नाटक पूर्वी येऊन गेले. मी बघितलं होतं. संजय मोने आणि ती होती. तर त्या वेळेला काही एवढा स्पार्क तिच्या ॲक्टिंगमधला आपल्याला कळत नाही ना, फर्स्ट नाटक तिचं असेल तर. पण तिने लिहिलेलं नाटक ते मला लिखाणात खूप आवडलं होतं ते. तर इतक्या वर्षांनी नंतर मग ती डायरेक्ट माझ्यासमोर आली. आता काय मोबाईलवर दिसतात ना, मामा हा फोटो आहे तिचा तो. म्हटलं हिला बघितलेलं नाही म्हणजे ह्यानी मला सांगितली, नाहीतर माझ्या डोक्यात मयुरी नव्हती, मला माहीतच नव्हती. पण जेव्हा ती आली आणि जेव्हा रिहर्सलचं आमचं सुरू झालं तेव्हा मला तिचं वर्किंग कळायला लागलं. प्रत्येकाचं वर्किंग करण्याची पद्धत वेगळी असते. बरोबर. नुसतं स्क्रिप्ट वाचून समोर दाखवणं दिग्दर्शकाला असं नसतं. तिने स्वतःचा घरी अभ्यास करत असावी. ते मला कळतं की हा थोडासा कॅरेक्टरचा अभ्यास केलेला आहे. तर अशी ती पहिल्या दिवसापासून जेव्हा आली ना, पहिल्या दिवशीच काय सगळं कोण दाखवत नाही. हातात स्क्रिप्ट असतं, पण तिचं स्क्रिप्ट तिच्या हातातनं लवकर गेलं. ह्याचा अर्थ तिने फक्त स्वतःच्या रोलचा विचार नाही केला, तिने टोटॅलिटीमध्ये नाटक वाचलेलं आहे, एंडपर्यंत वाचलेलं आहे आणि मग कॅरेक्टरचा विचार केला असणार तिने. असे खूप कमी नट्या आहेत. पूर्वी मी ज्यांच्याबरोबर कामं केली होती ना, म्हणजे रीमा काय, नीना कुलकर्णी काय, सगळे ना हे अशा पद्धतीचे असायचे बघा. म्हणून ते इतके फेमस झाले, इतकं चांगलं काम करायला लागलं. कारण ते स्वतःच फक्त रोल नाही वाचत, ते अख्खं वाचतात. आणि मग मला काय प्रोजेक्ट करायचं या सगळ्या फ्रेमवर्कमध्ये, मग मग त्यातली ही मयुरी आहे. तेव्हा नाटक तुम्ही बसवलं आणि तर त्या गोष्टी सगळ्या डोक्यातून पुसून कशा टाकल्या, किंवा ते मयुरीचं काम बघताना की हे तो रेफरन्स मागचा येऊ नये म्हणजे ही लाईन तुम्ही कशी काय मेंटेन केली? नाही, ते मी कट ऑफच केली. हे मी फ्रेश स्क्रिप्ट करतो आहे. ह्याचं एक उदाहरण देतो. आत्ता मी काही महिन्यांपूर्वी पुरुष हे नाटक डिरेक्ट केलं. त्याच्यात आपलं पोंक्षे आहे, नारकर आहे, स्पृहा आहे. ते नाटक पूर्वी मी बघितलेलं नव्हतं, अजिबात बघितलेलं नव्हतं. पण जेव्हा हे नाटक माझ्याकडे आलं तेव्हा मी वाचलं, तेव्हा म्हटलं अरे हे दळवींचं नाटक आहे, फ्रेश नाटक मी आता म्हणणार आहे. कारण दळवी आता नाही, ते वर आहेत. म्हणजे माझ्यासाठी हे फ्रेश स्क्रिप्ट आहे. त्यामुळे मग फ्रेश स्क्रिप्ट म्हणून मी त्याला ट्रीटमेंट दिली आणि टोटली वेगळं. आता काही लोक जे मी बघितलं नसल्यामुळे मला माहीत नाही कंपॅरिझन काय असू शकतं, पण ज्यांनी पूर्वीचं बघितलं आहे ते आता मला येऊन सांगतात की अरे हा वेगळं बसवलं आहे तू. म्हटलं वेगळं काय, मला माहीतच नाही पूर्वीचं कसं होतं ते. त्यामुळे ती कंपॅरिझन होतच नाही. तसेच्या तसं बसवायला गेलो असतो तर विजया मेहतानी काय करून ठेवलं आणि आता राजन तामाणे काय करतं, मला काही फरक पडत नाही. मला मी काय करतो ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे नाटक करताना सुद्धा त्यापूर्वीचा राजन तामाणे, त्यांनी जे डिरेक्टर केले तो राजन तामाणे मेला.
आत्ता राजन तामाणे जे करते ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते फ्रेश झालं आहे नाटक. त्यामुळे ते माझ्यासाठी आता नवीन स्क्रिप्ट आहे. सगळी एन्व्हायरमेंटच नाटकातली नवीन आहे माझ्यासाठी. तेव्हाचे असे काही किस्से आहेत का की जे आम्हाला किंवा आमच्या पिढीला माहिती नाही आहेत? खूप आहेत, खूप खूप म्हणजे खूपच आहेत. आता त्याच्यात एक सीन आहे की ब्लॅकआउट होतो आणि इमिजिएट 10 सेकंदाच्या आत सेम म्हणजे कपडा चेंज करून म्हणजे साडी चेंज करून गाऊन येतो. एक तर रीमा काय म्हणाली मला, राजन एवढा वेळ नाही, मी स्टेजवरच चेंज करणार. अरे म्हटलं चुकून लाईट ऑन झाला तर हे खाली वाचत असतात वगैरे, तर अरे चला लाईट द्या आणि तू कपडे चेंज करताना दिसलीस तर कसं होणार ते. तर त्याच्यासाठी ना आर्टिस्टचा समोरच्या जेवढी टीम आहे ना त्यांच्यावर विश्वास असावा लागतो. आता बादल सरकारांचं मी एक शिबिर अटेंड केलं होतं. त्या शिबिरात शिकवलं काही नाही, एक विश्वास एका ॲक्टरचा समोरच्या ॲक्टरवर किंवा जी अदरवाईज जी सगळी टीम लाईट म्युझिक सगळे त्यांच्यावर कशी असायला पाहिजे. तर त्याच्यात त्यांनी ना फक्त आमचे 2 दिवस आम्हाला उडवायचे, हवेत ढकलून द्यायचे आणि खाली जो झेलणार असेल ना त्यांनी करेक्ट झेललं पाहिजे. ह्याचा अर्थ जो वर उडालेला माणूस आहे त्याला कॉन्फिडन्स आहे खालच्याबद्दल, तो करेक्ट झेलणार. तर ह्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या डिरेक्टरनी लक्षात ठेवायला पाहिजे. तो किस्सा असा होता की ते सगळं तो जो गाऊन असायचा ना तो ती बेडच्या मागे बेडरूममधला बेड दाखवला मी, बेडच्या मागे ती करेक्ट तो गाऊन तिने अरेंज करून ठेवलेला असायचा. त्यामुळे तिचा तो सीन संपला की ती साडी तिथल्या ती राप 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 काढायची, पेटीकोट ब्लाऊज आणि त्याच्यावर तो ती गाऊन घालायची. 10व्या सेकंदाला तिथे लाईट यायची आणि ती रेडी असायची. एकदा काय झालं गोष्ट इथे आहे. एकदा काय झालं तिने तो ठेवला नीट. आता मी असा बेडच्या मागे आहे ना तर मी हा असा ठेवला म्हणजे मला असाच्या असा घालता आला पाहिजे म्हणजे गळा बरोबर पुढे आला पाहिजे, होय की नाही. तर तो चुकून तिने गळ्याची बाजू त्या बाजूला आणि ही काळोखात तिने घातला आणि तिला फास्ट बसल्यासारखा तो गाऊन गेला तिचा. ती अशी काय आणि तोपर्यंत लाईट्स आले होते आणि मोठा सीन आहे पुढचा. तर तो पुढचा सीन सगळा तिने ऑडियन्सला असा आणि असाच करत होती. तिने पाठच नाही दाखवली तिला आणि सगळे स्टेजवर आम्ही हसत होतो या सगळ्या ह्याच्यात. तर ते असे किस्से घडतात. अजून एक किस्सा असा झाला की मी जेव्हा काम करायला लागलो संजय मोने गेल्यानंतर, जेव्हा दौऱ्यावर कोकणात जातो ना तर कोकणातले शो हे पावसाळा गेल्यानंतर असतात. तर तिथे ना असे थर लावले जातात, स्टेज मातीचं स्टेज बनवलं जातं आणि झापं लावली जातात तिन्ही बाजूनी, अशी आणि मागच्या बाजूला. तर माझा एक त्याच्यात सीन होता. त्या सीनमध्ये रीमाबरोबर माझा सीन होता. असं टेन्स सीन होता आणि त्याच्यात काहीतरी मी असं काहीतरी तिला दाखवायला जातो आणि मागे 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 जातो आणि मी तसाच्या तसा खाली गेलो. झापं आणि ती भिंत खरवडलेली मातीने गेली, त्याच्यातनं अख्खा सर्र घसरत अख्खा शर्ट पाटला होता, रक्तबंबा आणि मी स्टेजला पकडून लटकत होतो खाली. आणि तिथे स्टेजवर आता रीमाचे डोळे बंद असतात त्या सीनला. सुधीर जोशी तर होता ना बघत, त्यांनी ते बघितलं, लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात. त्यांना वाटलं हे काहीतरी जादूचा प्रयोग झालेला आहे, हा अचानक गायब झाला आहे. पण अचानक तो गायब झाला. मी लटकत होतो आणि मी लटकत असताना तिथे खाली मेकअप रूम होती. त्या मेकअप रूममध्ये आमचा जो एक मॅनेजर होता तो आरशात असं भांग पाडत होता. असं भांग पाडता पाडता त्याला माझे 2 पाय असे लटकताना दिसले. हे पांढरे पाय, हा राजनच, असं तो तिथे खाली. म्हटलं अरे मला हात दे आणि उतरव. हा किस्सा झाला. त्याच्यानंतर सुधीर जोशीला मी धरला. आम्ही चांगले मित्र. तुला लाज नाही वाटत? आता तो गेलाय म्हणून मी बिंदास बोलणार आहे. तुला लाज नाही वाटत? तुला समोरच्याला लाईटवाल्याला ऑफ करायला सांगता येत नाही? हां, तू फक्त बघतोयस लोक टाळ्या वाजवत. तुला काय वाटलं तुला टाळ्या वाजवल्या? त्या मला वाजवल्यात पण मी खरवडला, अख्खं रक्त बंबाळ झालं. लागलं होतं तुम्हाला? म्हणजे अगं ती सगळं मातीने केलेलं असतं ना, ते असा घासतच गेलो मी खाली. म्हटलं हे सुधीर, हे प्रेझेन्स ऑफ, तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड येतो की जो काही नटांना असायला पाहिजे, की तो त्या मोमेंटला सुधीरकडे नव्हता. एरवी असेल पण त्या मोमेंटला नव्हता, तो त्याला सुचलं नसेल. रीमालाही काही कळे ना टाळ्या काय वाजते, कारण हा सिरियस सीन आहे. ती पण डोळे उघडू शकत नाही कारण ती झोपलेली दाखवायची आहे. तर असे किस्से बरेच झालेले आहेत.
तुम्ही म्हणजे 40 वर्षांपूर्वी हे नाटक आलं होतं आणि आता परत नव्याने करताना रंगभूमी कशी बदलत गेली, या प्रवासाबद्दल रंगभूमीच्या काय सांगाल तुम्ही? आता रंगभूमी म्हटल्यानंतर आपण थिएटरपासून सुरुवात करतो ना, तशीच आहे थिएटर. तेवढीच गल्लीच्छ आहेत. वॉशरूम चांगल्या नाहीत, काही नाही. हळूहळू आत्ता सुरू झालं आहे. जेव्हा प्रशांत काहीतरी त्यांच्या मागे लागले, प्रशांत दामले, तेव्हा बरोबर. हळूहळू काहीतरी होतं. मुंबईतली थिएटर्स चांगली आहेत, पण मुंबईच्या बाहेर जातो आम्ही, जेव्हा आम्हाला मोठे दौऱ्यावर बोलवतात, या इथे नाटक करा, तेव्हा अत्यंत गलिच्छ असतं ते. इवन सीट्स फाटलेल्या तुटलेल्या असतात. AC तर काही ठिकाणी नसतो, तर पंखे आवाज करत असतात, खंड काढ काढ. तिथे ऑडियन्सला त्याचा त्रास होत असतो, आम्हाला त्रास होत असतो की ज्याला ऐकायलाच येत नाही आहे, आम्ही काय बोलतो ते पोचते की नाही. तर हे जे थिएटरचे प्रकार आहे ना, तो नाही बदलला आहे फारसा. ऑडियन्समध्ये खूप फरक होत गेला आहे. तेव्हाचा ऑडियन्स जो इतका नाटकासाठी, कारण इंटरेस्टेड असायचा, कारण तेव्हा बाकीची कुठली चॅनेलच नव्हती. हां. रिमोट काय नव्हताच. एक तर एकच बघा, मग ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तेच बघा. त्यामुळे तो ऑडियन्स नाटकाकडे जो यायचा ना, त्याला दुसरा कुठला सोर्सच नव्हता. त्याला फक्त नाटक, टू सम एक्सटेंट सिनेमा, किंवा मग दुसरं नाटक. पण महिन्यातनं एकच नाटक बघू शकते एवढीच ऐपत प्रत्येकाची असायची. आता कसं, आता ऐपती खूप वाढल्या आहेत, लोकांकडे पैसे यायला लागले, ऑप्शन्स खूप मिळायला लागलेले आहेत या सगळ्या ह्याच्यात. आणि मग बघायला मिळतं ह्याचे लाईक्स किती आहेत, ह्याचे व्ह्यूज किती आहेत, याच्यावरनं नाटक ठरवलं जातं किंवा बघायचं किंवा नाही ते. त्या काळात तसं नव्हतं. त्यामुळे हा अशा पद्धतीचा लेटेस्ट ऑडियन्स झालेला आहे. मी फक्त हे यंग जनरेशनबद्दल बोलतो असं नाही, हे म्हातारे कोतारेसुद्धा ह्याच्यात शिरलेत आता, ते सुद्धा तेच करतात. त्यामुळे त्या ऑडियन्समध्ये आपण हे नाटक बघायचं की नाही, मग कमेंट्स काय आहेत बरं. त्यावेळेला तशी पब्लिसिटी नसायची ना, घरातच बोललं मस्त नाटक आहे बघून जा, किंवा चाळीत असतील तर बाजूच्या फॅमिलीला सांगतील. आता कसं एका ह्याच्यात 10 लाख लोकांना कळतं हे नाटक कसं आहे काय आहे. त्यामुळे तो ऑडियन्स बदललेला आहे. जायचं की नाही हे डिसिजन तो हे बघून करतो. त्यामुळे हे जो ऑडियन्स बदललेला आहे तो अशा पद्धतीने बदलत गेलेला आहे. पण जे खरोखर इंटरेस्टेड आहेत, यंग जनरेशन जी आहे, त्यातली जे 100% मी म्हणेन 100पैकी 10 मुलं जी आहेत ती नाटकाला येतात. बाकीची 90 फक्त ह्याच्यावर खेळत असतात. रील्स बघ, हे बघ, सिनेमाचे रील्स, बाकीचे किंवा ॲक्टर्सचे रील्स, मग त्याच्यावर कमेंट कर. अरे तू ते बघ आणि मग कर ना. तर तो ऑडियन्स आता हळूहळू मला वाटतं त्याच्यातनं कंटाळलेत, ते ह्याच्यातनं बाहेर यायला लागलेत. त्यामुळे कारण मी आत्ता हल्ली नाटकं जी करतो किंवा बघतो ना, तिथे यंग जनरेशन यायला लागलं. पूर्वी नाटक हे फक्त 40 आणि अप हीच जनरेशन बघायची. 40 इथल्या आतली नोकरी ती पहिली करा, पैसे कमा आणि मग नाटक बघा, असं होतं. आता नाही. आता ते सगळं त्यांच्याकडे बऱ्यापैकी खूप पैसे आलेत असं मी नाही म्हणणार, पण ॲफोर्ड करू शकतात इतकी परिस्थिती सगळ्या मुलांची आत्ता आहे. त्यामुळे ती जनरेशन पण आत्ता यायला लागली. म्हणजे तू जे मला प्रश्न विचारला की बदलले का असं, तर ते अशा पद्धतीने बदलायला लागलेत, स्लोली बदलायला लागलेत. पण ऑडियन्स हाच असणार आहे. यंगस्टर्स हा आमचा ऑडियन्स असणार आहे. त्या काळातले जे माझं नाटक 85मध्ये बघितलं तेव्हा ते जर का 40तले असतील तर आज ते 70, 75, 80 ते येऊ पण शकणार नाही थिएटरमध्ये. आत्ताचा ऑडियन्स यंग आहे. त्यातला जुन्या जे खवट आणि असे असतात तर ते पण येणार आहेत बघायला नाटक. आलेत मला फोन बिल, बघणार आहे मी काय केलंयस तेव्हा केलं आणि आत्ता काय करतोयस ते, असे पण आहेत सगळे. पण ते असू देत, ती चांगली माणसं आहेत सगळी. पण हे यंगस्टर आता यायला लागलेत. तुला माहिती आहे का, आता आम्ही याचं बुकिंग सुरू केलं 20 दिवस आधी सुरू झालं BMSवर. तू आता BMSवर किती तिकीटं गेले आहेत ते बघ, जेवढे आम्ही डिक्लेअर केले ते शो. हे मी एक्सपेक्टच केलं नाही. म्हणजे माझ्या मते असं वाटतं की हा यंग क्राऊडच आहे. कारण मुळात माझ्या काही आधीच्या ज्या इंटरव्ह्यूमध्ये या नाटकाच्या संदर्भातल्या मी यंगस्टर्सनं खूप अपील केलेलं आहे त्याच्यात, की तुम्हाला तसंच्या तसं जो इंटरेस्ट आहे तुम्हाला बघायला तेच नाटक तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे लोक येणार आहेत आता. पण माहिती 50च प्रयोग का होणार आहेत फक्त? 50च. कारण काय नंतर ना काही प्रयोगानंतर प्रत्येकाला आपापली कामं असतात. आता कसे सगळे ॲक्टर्स आपापली कामं सोडून आलेले आहेत. म्हणजे त्यांनी ठरवलं की मी फक्त ह्या नाटकासाठीच वेळ देणार.
आता जी यंगर जनरेशन आहे त्याला प्रत्येकाने घर घेतलेलं असतं, गाड्या घेतलेल्या असतात, स्वतःचं एक आयुष्य असतं, प्रत्येकाचं खर्च असतो. आता मुंबईत राहायचं आणि करायचं बाहेरच्या आर्टिस्टला तो भरपूर खर्च असतो. तो बरोबर. परवडणार नको. मग त्यांनी मला 6 महिने दिलेले असतील, 6 महिन्यात माझं 50 प्रयोग तर होतीलच होतील. पण ते एक मला त्यांना सांगायला ॲश्युरन्स द्यायला लागतं ना, मी 50 प्रयोग करणार आणि ऑडियन्सला पण बरं वाटतं की आपण बघून घेऊया हे 50 प्रयोग आणि ते येतील, पण 50च राहतील प्रयोग. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि बोललात त्याच्याबद्दल. तर 12 डिसेंबरला याचा पहिला प्रयोग होणार आहे सविता दामोदर परांजपे आणि 50च प्रयोग होणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी तिकीट काढून नाट्यगृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू.